नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या नीताज डेली डिशमध्ये. मंडळी, थंडीचे दिवस चालू आहेत, तर थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला गरम गरम असं काहीतरी खावंसं वाटतं किंवा पिवंसं वाटतं. तर त्यासाठी मी आज तुमच्यासाठी हे व्हेज सूप बनवून दाखवणार आहे. तर तुम्ही पहा, याच्यासाठी लागणारं साहित्य इथे मी काढून ठेवलेलं आहे. खूप साऱ्या भाज्या अशा आलेल्या आहेत बाजारामध्ये, तर त्याच भाज्यांचा उपयोग करून आपण हे व्हेज सूप बनवणार आहोत. तर सर्वप्रथम इथे मी हा छोटा कुकर घेतलेला आहे. डायरेक्ट कुकरमध्येच आपण हे सगळं टाकणार आहोत, कुकरमध्येच. तर हा छोटा कुकर मी ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये मी थोडंसं असं किंचितचं तेल टाकलेलं आहे, कारण आपला बटर जळू नये म्हणून. तर आता इथे आपल्याला थोडंसं बटर टाकायचं आहे. पहा, मी हे सूप 2 माणसांसाठी बनवत आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार याचं प्रमाण कमी जास्त करू शकता, भाज्यांचं प्रमाण. तर इथे मी थोडा कांदा इथे टाकत आहे. त्याचबरोबर इथे 4-5 पकड्या मी लसूण सोललेला आहे, तोही टाकत आहे. इथे अर्धा कांदा मी घेतलेला आहे. आपल्याला हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. तुम्हाला जर बटर टाकायचं नसेल तर तुम्ही तूपही टाकू शकता किंवा ऑलिव्ह ऑइल मध्येही तुम्ही करू शकता, मर्जीप्रमाणे. आता इथे अद्रक लसूणची पेस्ट आहे, तर हेही आपण टाकूया. त्यामधून याचं टेस्ट अगदी अप्रतिम होईल. आपण सर्वात प्रथम अद्रक लसूणची पेस्ट आपण टाकलेली आहे, त्याचा रॉस स्मेल गेलेला आहे. आता आपण याच्यामध्ये हे कॉलीफ्लॉवर टाकूया. बरोबर इथे मी अर्धा गाजर घेतलेला आहे, त्याचे छोटे छोटे क्यूब्स कापलेले आहेत. आता जरा आपण परतून घेऊ, जेणेकरून सगळे कांदा आपला. थोडासा पालक घेतलेला आहे मी. स्वीट कॉर्न आहे, स्वीट कॉर्नही टाकूयात. आणि इथेही ढोबळी मिरची छोटासा अर्धा तुकडा घेतलेला आहे मी, पहा ही टाकूयात. व्यवस्थित हे एकदा आपण परतून घेऊ. व्यवस्थित हे परतून घेतलेलं आहे मी. तर यामध्ये आपल्याला थोडीशी काळी मिरी पावडर टाकायची आहे. काळी मिरी तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका. खरं तर हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये भाज्याही टाकू शकता. कॉलीफ्लॉवरच्या ऐवजी तुम्ही ब्रोकली टाकू शकता. तुमच्या घरात ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही इथे त्याचा समावेश करू शकता. त्याला अप्रतिम अशी टेस्ट देण्यासाठी आपण याच्यामध्ये हा मॅगी मसाला टाकणार आहोत. थोडा टेस्ट मेकरचा हा काम करेल. इथे मी हे अर्धा पाकीटच टाकणार आहे, जास्त नाही टाकणार आहे. 1 ग्लास पाणी टाकत आहे. ते मी 2 माणसांसाठी बनवत आहे, तर अजून अर्धा ग्लास पाणी मी घेत आहे. इथे अजून अर्धा ग्लास पाणी टाकत आहोत. चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचं आहे थोडंसं. चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे. ती थोडी कांद्याची पात वरून टाकायची आहे, थोडीशी नंतर टाकूया आपण. आता कुकरचं झाकण बंद करून आपल्याला फक्त एकच शिट्टी काढायची आहे याची. तर इथे मी कुकरचं झाकण आता बंद केलेलं आहे आणि 1 शिट्टीवर आता हे आपलं सूप बनवून रेडी होणार आहे. डिश आउट केल्यावरती मी तुम्हाला दाखवते. नमस्कार, कुकरचं मी गॅस बंद केलेला आहे. जरा 5 मिनिटं मी थोडा हे जाईपर्यंत मी ठेवलं होतं. चला आता आपण सूप हे करूया.
पूर्ण हे झालेलं आहे. पाहू शकता आपलं क्लिअर सूप बनवून तयार आहे. व्हेज क्लिअर सूप. आता मी हे सर्विंग बॉल मध्ये टाकत आहे. सूप बॉल मध्ये अगदी छान लागतं, अगदी सुंदर. त्यात पालक आहे, कॉलीफ्लॉवर आहे, कॉर्न आहे. अगदी टेस्टी आणि हेल्दी असं हे सूप बनवलेलं आहे मी. तुम्ही हे लहान मुलांनाही देऊ शकता किंवा जे आजारी व्यक्ती आहेत त्यांनाही. एकदम हे रिफ्रेशिंग असं हे सूप आहे. थोडा ती कांद्याची पात टाकूया. तर मंडळी तयार आहे व्हेज रिफ्रेशिंग क्लिअर सूप. तर तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी नक्की सांगा. जाता जाता लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय.